नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं डिसेंबर महिन्यामध्ये हवाई दलाच्या सुखोई विमानाचं पहिल्यांदा उड्डाण होणार आहे। सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सिडकोच्या कर्मचाऱ्यांना एका स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमामध्ये ही आनंद वार्ता दिली आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं डिसेंबर महिन्यात हवाई दलाच्या सुखोई विमानाचं पहिल्यांदा उड्डाण होणार आहे। सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सिडकोच्या कर्मचाऱ्यांना एका स्नेहसंमेलनाच्या दरम्यान ही आनंद वार्ता दिल्याचं समजतंय। डिसेंबर महिन्यात नवी मुंबईतनं सुखोईचं विमान टेक ऑफ घेणार असल्याचं दिसतंय। पहिलं विमान म्हणून सुखोई लढाऊ विमान उड्डाण घेणार असल्याची माहिती मिळतेय। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। अभिषेक, या अगोदर देखील आपण बघितलं की एकूण विविध प्रकारच्या चाचण्या ज्या आहेत त्या नवी मुंबई विमानतळावर आपल्याला होताना पाहायला मिळालेल्या होत्या। एकूणच हवामान असेल किंवा एकूण याचा सगळ्या अंदाज जो आहे तो घेण्याचा प्रयत्न विमानतळ प्रशासनाकडून आपल्याला होताना पाहायला मिळतोय। आणि अशातच डिसेंबरमध्ये सुखोई विमानतळा संदर्भात देखील आपल्याला बातमी जी आहे ती कळत आहे। एकूण या संदर्भात पाहायचं तर सिडकोचं वार्षिक संमेलन होतं आणि त्यामध्येच व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। यामध्ये पाहायचं तर पुढील वर्षापासून देखील संपूर्ण मालवाहतूक जी आहे मालवाहतूक 2025 पासून आपल्याला या सिडकोच्या माफ करा नवी मुंबई विमानतळावरनं सुरू होताना पाहायला मिळणार आहे। एकूणच संपूर्ण आनंदाची बातमी म्हणावं लागेल। डिसेंबर पासून पहिलं उड्डाण जे आहे ते सुखोई घेताना पाहायला मिळेल। ठीक आहे अभिषेक, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।